काल पोलीस ठाणे वाडीच्या अंतर्गत लावा स्मशानघाटजवळ रोडवर एक अनोळखी इसमाची नग्न अवस्थेत डेड बॉडी मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही तत्काळ गुन्हे शाखा युनिट 1चे पथक आम्ही घटनास्थळी भेट देऊन समांतर तपास सुरू केला। सदर जो मृतदेह मिळालेला होता त्याला डोक्यामध्ये दगडाने ठेचून त्याला निर्घुणपणे खून केलेला होता आणि या आधारावर आम्ही तांत्रिकदृष्ट्या तपास करत CCTV फुटेजचा तपास करत आणि मिळालेली गोपनीय माहिती याच्या आधारे आम्ही काल केडीकी परिसरातून नंदनवन भागातून 3 आरोपी ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत। तीनही आरोपी हे विद्यार्थी आहे, शिकणारे सेकंड इयरमध्ये इंजिनिअरिंगला, आणि त्यांना फक्त गाडी चालवण्याची हौस होती आणि गाडी आपल्याला मिळाली पाहिजे आणि हा मृतक हा जास्त प्रमाणात दारू पिलेला आहे याचा फायदा घेऊन त्या निर्जनस्थळी नेऊन त्याची हत्या करून आणि त्याचे कपडे त्याच्या अंगावरील काढून टाकले, जेणेकरून ती बॉडी ओळखायला येऊ नये किंवा आपल्यापर्यंत कोणी पोहोचू नये या उद्देशाने त्यांनी कपडे तिथे फेकून दिलेले होते घेऊन जाऊन इतरत्र, आणि त्याचे 2 मोबाईल आणि त्याची अल्टो कार हे घेऊन ते पसार झालेले होते। आम्ही सगळं 3ही आरोपीला ताब्यात घेतलेले आहे, गाडी पण ताब्यात घेतलेली आहे आणि पुढील तपासाकरिता गाडीच्या ताब्यात देण्यात आलेली आहे। आरोपीमध्ये एक आर्यन शेंडे म्हणून आहे, रिशांग कांबळे आणि अनुज वाघमारे असे 3 आरोपी आहे। ही